आपल्या जमिनीतील मशागत करून शेंगा पेरण्याची पद्धत, ज्या पद्धतीने आपण पेरणी करतो त्या पद्धतीचं आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत. म्हणजे तुम्ही शेंगा पेरणीसाठी कशा पद्धतीने मशागत केली शेतीच्या आधी, म्हणजे नांगरट फन्नी कसं? त्याचं कसं आहे माहिती आहे का, आमचं अगोदर ऊसाचं क्षेत्र होतं, ते आम्ही रोटावेटरने रोटरून घेतलं. अच्छा, सुरुवातीला नांगरणी केली का? हा, पहिल्यांदा रोटावेटर केलं आणि रोटावेटर केल्यानंतर नांगरट केली आणि नांगरट करून त्याची पुन्हा थोडी सुकू दिली जमीन. बरं. अच्छा, हाडकू दिले? हाडकू दिली. सुकू दिल्यानंतर परत आम्ही रोटावेटर मारला. म्हणजे वरती ढेकळं वगैरे ते आलेले पूर्ण भुगा करून घेतली रोटावेटरने. अच्छा. हा, आणि रोटावेटरनं भुगा केल्यानंतर पूर्ण अशी सुपीक जमीन झाली. अच्छा. की आपल्याला शेंगा पेरण्यासाठी सुपयुक्त जमीन, जशी जमीन पाहिजे तशी झालेली आहे, पाहिजे तशी आपल्याला झाली. अच्छा, म्हणजे आता बैलांकडून म्हणजे पेरणी चालू आहे. ह्या पद्धतीने पुन्हा बैलांकडून आम्ही पेरणीची तयारी चालू केली. अच्छा, म्हणजे कोणतं, म्हणजे बी कोणतं वापरलं ह्याच्या पेरणीसाठी? आणि मोठ्यामधील घुंगरू आपण बियासाठी वापरलेला आहे. अच्छा, मग बैलांना पेरणी चालू आहे आणि बैलांनी पेरणी चालू आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे. दहा गुंठ्यासाठी किती बियाणे लागतात? त्याचं कसं आहे माहिती आहे का, आता ही जमीन आमची 10 गुंठ आहे. अच्छा. आणि त्याच्यामध्ये आम्ही गुंठ्याला 1 किलो वापरलेला आहे. 10 गुंठ्याला 10 किलो बरोबर आम्ही केलेला आहे. म्हणजे 10 गुंठ्यामध्ये 10 किलो बियाणे लागतात. हो, म्हणजे मोठा घुंगरू वापरले आणि मोठा घुंगरू वापरलेला आहे. अच्छा, तुम्ही म्हणजे पत्ता काय तुमचा? आमचा पत्ता म्हणजे उंबरे पागे आणि 25 मायनर. अच्छा, तालुका कोणता येतो तुम्हाला? तालुका पंढरपूर येतो आम्हाला. पंढरपूर. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे नेहमी तुम्ही बैलांनी पेरणी करता? हो, नेहमी बैलांनी. ह्याची पेरणी ट्रॅक्टरनं पण करता येते, पण बैलांनी कसं आहे माहितीये का, रानाची तुडवणी होत नाही. अच्छा. आणि बैलाचे पाय तेवढे जागेत मजबूत, तेवढ्या जागेत पडून व्यवस्थित आपली पेरणी होऊन जाते. अच्छा. अजून किती लावणार आहे तुम्ही? आम्ही आता शिकत 10 गुंठे लावले. आमचं क्षेत्र ऊसाखाली क्षेत्र आमचं पूर्ण मोडले गेल्यानंतर आम्ही 1-2 एकर अजून भुईमूग लावणार आहे. अच्छा, जर ते वर्षी तुम्ही भुईमूग लावता? हो, जर ते वर्षी आम्ही भुईमूग. अच्छा, आणि ऊस पण असतो? हो, ऊस पण असतो आमचा. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे. संपर्कासाठी मोबाईल नंबर? हो, देतो ना. 9158 87 87 40 46 40 46. अच्छा, नमस्कार. तुम्हाला 10 किलो बी लागल्यानंतर मग ह्याच्यामध्ये ॲव्हरेज कितीचं निघणार असं वाटतंय? ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, 10 गुंठ्यामध्ये आम्ही एका गुंठ्याला 1 पोत्याचं अपेक्षा धरलेली आहे. अच्छा. तरी 10 पोत्याची अपेक्षा आम्ही ठेवलेली आहे 10 गुंठ्यामध्ये. अच्छा अच्छा, म्हणजे 10 गुंठ्यामध्ये 10 पोते तर 100% आहेत? हो, 100% राहणार. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे. म्हणजे जानेवारीच्या अगोदर तुम्ही लागवड म्हणजे पेरणी हंगाम आहे तो त्याचा भुईमुगाचाच आहे चालू. पेरणीचा हंगाम? हो, पेरणी हंगाम चालू आहे. अच्छा अच्छा, आणि जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये लावल्यानंतर काय होतं? म्हणजे कसं आहे, म्हणजे त्याचं हवामान जे असतंय का ते पोषक राहत नाही. ॲव्हरेजला हे आपल्याला ते कसं आहे थोडं कमी बसतंय ते. आणि ते कसं आहे माहिती आहे, पावसाच्या तोंडामध्ये गेल्यानंतर आपल्या भुईमुगाचे नुकसान बी होतंय आणि ॲव्हरेज पण व्यवस्थित राहत नाही. आणि पावसाळ्यामध्ये भरपूर अडचणी पण येतात शेतकऱ्याला.
शूटिंग करायची ओ ना काहीतरी इंटरव्ह्यू द्या आहे तेवढं तुम्ही लवकर त्याची लागवड करचाल भुईमुगाची तेवढं आपल्याला एव्हरेज पण लवकर भेटतंय आणि पावसाच्या अगोदर लागवड तुमची केल्यानंतर निघून पण आपल्या हातामध्ये भुईमुग निघून राहतो. अच्छा अच्छा. ओली शेंग विकता का वाळल्यावरच विकता? ओली शेंग आम्ही कसं आहे माहिती आहे का, आपल्याला जेवढी खाण्यापुरती असेल तेवढी मर्यादित आपण 1-2-4 पोती आपण ठेवतो आणि बाकी सगळी मार्केटिंग करतो. अच्छा अच्छा ठीक आहे चालतं धन्यवाद. हो. तिकडे जाई मोर Pega verde. Sai. Vem aqui.